नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दिवसभर काम आणि संध्याकाळी त्याचे रिपोर्ट. त्या ऑफिसमध्ये 40 दिवस अंडर कव्हर होते पोलीस. नाशिकमधील नामांकित बीपीओ कंपनी सुरू असलेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत धाडसी पद्धतीने छडा लावला. 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 40 दिवस अंडर कव्हर राहून कंपनीत काम केलं आणि आरोपीच्या काळ्या कृत्याचे पुरावे गोळा केले. या कारवाई दरम्यान नाशिकच्या या प्रकरणात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल झाले असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांची सपशेल 7 मोहीम. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांना या कंपनीतील काही संशयास्पद हालचालीची आणि महिला कर्मचाऱ्यांच्या छळाची गुप्त माहिती मिळाली होती. शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि SIT प्रमुख संदीप मितके यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष योजना आखण्यात आली. यानुसार 7 महिला पोलीस अधिकारी कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. या महिला अधिकारी रोज कंपनीत जाऊन मीटिंग आणि वर्क सेशनमध्ये सहभागी व्हायच्या. आरोपी महिलांसोबत कसे वागतात, त्यांच्यावर काही दबाव टाकला जातो का, यावर त्या बारकाईने लक्ष ठेवून होत्या. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्तपणे अहवाल द्यायच्या. तब्बल 40 दिवस चाललेल्या या अंडरकव्हर ऑपरेशनमुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले.